आपण साहेबांचे आपल्या विषयाला वाचा फोडणं आणि आपला जो प्रमुख मुद्दा आहे आपल्या सर्वांना जुनी पेन्शन मिळवून देणे यासाठी सन्माननीय तुम्हाला सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेबजी ठाकरे साहेबांचं मंचावरती आगमन झालेलं आहे। टाळ्याच्या गजरामध्ये दोन्ही हात वरती करायचे आहेत, फक्त टाळी म्हणल्यास टाळी वाजवायची आहे। साहेबांसाठी टाळी वाजली पाहिजे। टाळी 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 पेन्शन नेतृत्वाचा पेन्शन नेतृत्वाचा पेन्शन 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 एकच मिशन। फॅन बंद करा, फॅन बंद करा। एकच मिशन हा आवाज विधिमंडळापर्यंत पोहोचला पाहिजे। साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना यश मिळालं पाहिजे। या ठिकाणी महाराष्ट्राचा आराध्य दैवत कुलवाडी भूषण लोकराजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। या ठिकाणी सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेबजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन संपन्न झालेलं आहे, दीप प्रज्वलन झालेलं आहे। टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे। आपण आता शांततेमध्ये हे स्वागत होत आहे नेतृत्वाचं, कर्तृत्वाचं, महाराष्ट्राच्या अभिमानाचं। टाळ्यांचा गडगडाट थांबला नाही पाहिजे। प्रचंड मिशन, जुनी पेन्शन, एकच मिशन। आदरणीय साहेबांनी आपली टोपी आपल्या सर्वांसाठी दाखवलेली आहे। हा सकारात्मक लोक आपल्या सर्वांसाठी घेऊ। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना जुनी पेन्शन या ठिकाणी मिळवून दिली जाईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू। जो पेंशन बहाल करेगा वही महाराष्ट्र में राज करेगा। जो पेंशन बहाल करेगा वही महाराष्ट्र में राज करेगा। जो पेंशन बहाल करेगा वही महाराष्ट्र में राज करेगा। तदनंतर या ठिकाणी साहेबांचा आपल्या संघटनाच्या वतीने सत्कार होईल। या ठिकाणी सन्माननीय सर्वांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यावं। विदेशी खांडेकर सरांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेबजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होईल। मी राज्याध्यक्ष विदेशी खांडेकर सरांना विनंती करेन की आपण या ठिकाणी सन्माननीय ठाकरे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मागचा कोरोना काळ आपण अतिशय बिकट परिस्थिती घालवला, परंतु महाराष्ट्र म्हणजे माझं कुटुंब समजून ज्याने महाराष्ट्राचा सांभाळ केला। प्रत्येक महाराष्ट्रीयांची भावना अशी होती मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत, मुख्यमंत्री आपल्या घरी आहेत। या भावनेप्रमाणे या ठिकाणी आपल्या सन्माननीय उद्धवजी बाळासाहेबजी ठाकरे साहेबांचा आपल्या सर्वांना साथ लाभलेली आहे। यांचं आगमन आपल्या मंचावरती होणं म्हणजे जुनी पेन्शन मिळवण्याच्या वाटेवरती आपण मार्गक्रमण करणं। एकच मिशन, आवाज आला पाहिजे, एकच मिशन। तदनंतर आदरणीय ठाकरे साहेब यांचं कोपरगाव मधून मनापासून स्वागत आहे। त्यानंतर लगेचच आपण कार्यक्रमाचा पुढील भागाकडे वळत आहोत। मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे दक्षिण माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आपण जोरदार टाळ्यामध्ये पुन्हा एकदा स्वागत करूया। आणि या ठिकाणी त्यांचं पेन्शनमय स्वागत राज्याचे अध्यक्ष विजयजी खांडेकर व राज्य सचिव
गोविंदजी उगले सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय उद्धव साहेबांचं स्वागत. मित्रांनो शाल देऊन त्यानंतर माननीय गोविंदजी उगले सर अगदी थोडक्यात या ठिकाणी मत व्यक्त करतो. हॅलो, सर्व सन्माननीय सहकारी बांधवांनो, या ठिकाणी मंचावरती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे उपस्थित झालेले आहेत आणि आपली एकमेव मागणी म्हणजे 1982-84ची जुनी पेन्शन जशीला तशी लागू करावी, या मागणीसाठी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचा सत्कार करा. साहेब, या ठिकाणी तुम्हाला विनंतीपूर्वक सर्व कर्मचाऱ्यांच्या भावना सांगतो. 2005 नंतर सर्व कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद केलेली आहे आणि हा जनसमुदाय आपला आक्रोश मांडण्यासाठी, आपलं उज्ज्वल भविष्य सुरक्षित करण्यासाठी मोठ्या आशाने आपल्याकडे पाहत आहे आणि आमचा एकमेव नारा आहे, जो पेन्शन की बात करेगा, अरे जो पेन्शन की बात करेगा, वोट फॉर, वोट फॉर, वोट फॉर. साहेब, आम्ही फक्त बोलणारे नाहीत. आम्ही येत्या मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या कृतीमधून दाखवून दिलेलं आहे. कर्मचारी आता एकजूट झाले, एकताची वज्रमूठ आम्ही पकडलेली आहे आणि आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी आमची वज्रमूठ कायम केलेली आहे आणि जोपर्यंत पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत हा कर्मचारी स्वस्थ बसणार नाही. साहेब, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कायम सामान्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. हा युवा वर्ग आपल्याकडे प्रचंड आशेने पाहतोय. दुर्दैवाने जर कोरोना आला नसता तर आज हा आम्हाला महामोर्चा, हे महाअधिवेशन घेण्याची नक्कीच गरज पडली नसती आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर तुमच्या जाहीरनाम्यामध्ये जशाला तशी जुनी पेन्शन देण्याचं आम्हाला या ठिकाणी वचन देणार असाल तर हा सर्व जनसमुदाय आपल्या सोबत ठामपणे उभा राहील. आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये जर तुम्ही जुन्या पेन्शनची घोषणा करत असाल तर आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करू. इथे बसलेला कर्मचारी, याला कुठली जात नाहीये, कुठला धर्म नाही, कुठला पक्ष नाही. आम्ही लढतोय आमच्या हक्कासाठी आणि हा न्याय हक्क आम्ही सर्व शेतकऱ्यांचे, गरिबांचे, कामगारांचे, सामान्य घरातले सर्व कर्मचारी आहोत. आमचा बाप शेतात राहतोय आणि आम्ही वयाच्या 58व्या वर्षापर्यंत काम करतोय आणि याचं फलित शासनाने आमच्या हक्काची पेन्शन बंद केली आहे आणि जर हे देण्याचं पवित्र काम जर येणारं सरकार करत असेल तर आम्ही या सरकारला डोक्यावर घेऊन फिरण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत. आमच्याकडनं तुम्हाला नम्र विनंती आहे साहेब, तुम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये जर तुम्ही पेन्शन देणार असाल तर एवढ्या प्रचंड ताकदीने आम्ही तुमच्यासोबत राहाल एवढी सर्वांच्या वतीने मी माफक अपेक्षा करतो. आणि आपण या ठिकाणी आलात, आमच्या भावना ऐकून घेतल्या त्याबद्दल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शनच्या वतीने मी आपले आभार मानतो. एकच मिशन, अरे पेन्शन आमच्या हक्काची, अशी कशी देत नाही, अरे अशी कशी देत नाही. एकच मिशन, पेन्शन आमच्या हक्काची, जो पेन्शन पे बात करेगा, और जो पेन्शन की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण मांडलेल्या मागण्यांचा साहेब नक्कीच विचार करतील अशी आपण सर्वांच्या वतीने आशा बाळगूया. यानंतर शिवसेना नेते व माजी मंत्री श्री सुभाष देसाई साहेब यांना मी विनंती करते, कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं.
सर्वांचे आधार शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आपले या विभागाचे लाडके खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माननीय विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या या लढ्यातील एक प्रमुख नेते आणि अलीकडेच आमदारपदी आपण निवडून दिलेले ज.म. अभ्यंकर आणि जुन्या पेन्शनच्या शिलेदारांनो, एकच मिशन, हे जुनं नव एकात्मिक हे कळण्याआधी आम्हा सर्वांना एकच कळतं, जुनं ते सोनं. हे काही नवं मागणं आहे असं नाही. आपण जे आम्हाला देत होतात तेच द्या हे मागतात, जुनं मागतात. असे आकाशातले चंद्र तारे काही मागत नाही, हे तोडून द्या ते तोडून द्या. आम्हाला जे मिळत होतं ते जे बंद झालं तेच आम्हाला पुन्हा सुरू करू द्या. याच्यापेक्षा दुसरी न्याय्य मागणी असू शकत नाही. आणि म्हणून आपल्या ह्या मागणीचा, विनंतीचा, जी आत्ताच या व्यासपीठावरून विनंती करण्यात आली, ती विनंती आपण सर्वजण ज्यांना आधार मानतो ते उद्धव साहेब निश्चितपणानं करतील, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. वेतन आणि पेन्शन हा खरं म्हटलं तर प्रत्येकाचा एक अधिकार आहे. वयाच्या 58व्या वर्षापर्यंत शहर असो खेड असो, राहायला घर असो नसो, जायला वाहन असो नसो, प्रत्येक सरकारी कर्मचारी, मग तो महसूल विभागातला असो की शिक्षक असो, आपली सेवा बजावत असतो. अख्खं आयुष्य सेवेत घातल्यानंतर त्याची अपेक्षा एवढीच की आता 98व्या वर्षानंतर मी निवृत्त झाल्यावर माझ्या पोरांकडे हात पसरून लाचारीनं उभं राहावं लागू नये. निदान 2 घास स्वाभिमानानं खाता यावेत, एवढी पेन्शन द्या. यापेक्षा ही वेगळी मागणी काय? त्यासाठीच तर निवृत्ती वेतन ह्या कल्पनेचा जन्म झालाय. नाहीतर काम घ्या आणि काम करा आणि दाम घ्या असंच झालं असतं. पण निवृत्तीचाही विचार ह्या पेन्शनच्या संकल्पनेमध्ये पूर्वीपासून झालेला आहे. आणि असं मला वाटतं, जेव्हा अनेक वृद्ध लोक, अनेक ज्येष्ठ नागरिक लाचार झालेले दिसतात, औषध पाहिजे असलं ते मिळायची मुश्किल, 2 वेळचं नीट आपल्याला आणि पत्नीला खाऊ घालायची मुश्किल, म्हणून पेन्शन हवी. बरं, पेन्शन कोणाला? सगळ्यांना मिळते, कर्मचाऱ्यांना मिळते असं एवढंच नाही, लोकप्रतिनिधींना सुद्धा पेन्शन मिळते ना. मी 22 वर्ष आमदार होतो, 15 वर्ष विधानसभेत, 7 वर्ष विधान परिषदेत. पहिल्या वेळेला माननीय बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला आणि विधानसभेत पाठवलं. त्यानंतर उद्धव साहेबांनी पुन्हा संधी दिली. ह्या 22 वर्षाची असं एक समजा की ती सेवा केली. सगळेच मानत नाहीत की लोकप्रतिनिधी करतात ती सेवा, पण आपण समजूया
ती सेवा केली आणि त्यामुळे मला पेन्शन चालू झाली. किती? मला 84,000 रुपये पेन्शन मिळते. मला कोणाच्या समोर हात पसरायची पाळी येणार नाही. मी आणि पत्नी देव जेवढं आयुष्य देईल तेवढं आयुष्य 2 वेळ जेवू शकतो एवढे पैसे तर नक्की मला मिळत आहेत आणि मिळण्याची हमी शासनानं दिली आहे. पण माझंच नाही, सगळे आमदार, खासदार, मंत्री यांना पेन्शनची तरतूद झाली. आपल्या राज्याचे जे 3 रिक्षाची 3 चाकं तशी जे तिघे आहेत त्यातले मिंधे पुढच्या नोव्हेंबर मध्ये निवृत्त होणार, घरी बसणार, पेन्शन चालू होणार. किती मिळणार? 70,000 रुपये मिळतील. त्यानंतर तुमचे देवा भाऊ ते घरी बसणार नोव्हेंबर मध्ये, त्यांना मिळणार 80,000 रुपये. आणि तिसरे दादा, तिसरे उपमुख्यमंत्री, त्यांना निवृत्तीनंतर म्हणजे अगदी नोव्हेंबर पासून 90,000 रुपये पेन्शन मिळणार. काय कमी आहे काय? पुन्हा ऑटोमॅटिक आपोआप दर 5 वर्षांनी त्यात वाढच होत असते. बरं, हे झालं राज्याचं. केंद्रात काय? मी सगळ्यांचं उदाहरण कशाला घेत बसू, तेवढा वेळी घ्यायचं नाही. आपले अगदी जनसामान्यांचे लाडले प्रधानमंत्री, त्यांना किती पेन्शन मिळणार आहे? मिळणार आहे की नाही? त्यांना अगदी आता जरी ते घरी बसले, खरं तर मागच्या मे महिन्यात जनतेनं त्यांना घरी बसवायचीच तयारी केली होती. 2 कोंबड्या घेऊन ते उभे राहिले. पण जर घरी बसले असते तर त्यांना पेन्शन मिळाली असती 90,000 रुपये. कसे? तर एकदा खासदार निवडून आला की त्याला 25,000ची पेन्शन लागू होते हक्काने, एका टर्मसाठी, एका मुदतीसाठी. आणि त्यानंतर प्रत्येक मुदतीसाठी त्याच्यामध्ये 10,000 रुपयाची भर पडते. मोदी साहेब 3 वेळा खासदार झाले तर पहिल्या वेळेचे 25 आणि नंतरचे 10 असे 45,000 ही बेसिक पेन्शन आणि तेवढाच महागाई भत्ता, म्हणजे 45 आणि 45 मिळून 90,000 रुपये हक्काने मिळणार. मग पंतप्रधानाला, खासदाराला, मंत्र्यांना, आमदारांना ही पेन्शन जर मिळायचा हक्क असेल तर मग 58 वर्ष कर्मचारी असलेल्या मागितलं तर काय चूक आहे? त्यामुळे ही मागणी पूर्णपणे न्याय्य आहे, न्यायाची आहे, माणुसकीची आहे. माणूस म्हणून वयाच्या उत्तरार्धात जेव्हा संध्या छाया भिववीत असतात हृदयाला, त्यावेळेला हा एक दिलासा आहे. काय फार मोठं काय अगदी छान छोकीचं आयुष्य नाही जगता येणार, पण निदान कुणासमोर भिकेचा कटोरा घेऊन उभं राहावं लागणार नाही एवढा आधार ह्या जुन्या पेन्शन मध्ये नक्की मिळतोय. मी काय सगळ्या सरकारच्या खडखडाट आहे, मग इथे नव्या योजना कशा जाहीर करता तो सगळा तपशील सांगणार नाही. मार्गदर्शन आपल्याला होणार आहे, त्याच्यामध्ये त्या सगळ्याचा समाचार घेतला जाईल. पण एक सांगतो, तुम्ही एकजूट दाखवली तर काय होऊ शकतं. माननीय बाळासाहेबांनी तेव्हा 1966 साली की अगदी दुबळ्या झालेल्या, लाचार झालेल्या, हिणवल्या जाणाऱ्या आणि अगदी कुठेतरी कोपऱ्यात फेकल्या जाणाऱ्या मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधली आणि चमत्कार झाला. उद्धव साहेबांनी तीच एकजूट महाराष्ट्रात बांधली आणि तो चमत्कार कसा होतोय तो आपण बघितला. त्या चमत्काराचे तुम्ही साक्षीदार आहात. तुम्ही तुमच्या एकजुटीने मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची ताकद दाखवून दिली आहे.
तीच वज्रमूठ आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला अशी वर करून दाखवावी लागणार आहे आणि तुमचं बोट हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या चिन्हावर पडणार. काही वेळेला अनावधानानं काही लोक खरं बोलून जातात. आपल्या राज्याचे सध्या टेम्पररी एक मंत्री आहेत, केसरकर, दीपक केसरकर. इथे बरेच शिक्षक आहेत आणि ते शिक्षण विभागाचे मंत्री आहेत. ते चुकून खोटं नेहमी खोटं बोलतात, चुकून खरं बोलले. ते बोलले जे शिवरायांचा पुतळ्याची जी दुर्घटना घडली त्यावेळेला ते असं बोलून गेले की वाईटातून केव्हा केव्हा चांगलं घडतं. आता तेच होणार आहे. तुमच्यामुळे जे काही वाईट राज्य अनुभवाला येतंय, दिसतंय, त्याची जी काही लढाई आता होणार आहे 2 महिन्यांनी, ह्या सगळ्या वाईटातून एक चांगलं होणार, ते म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि उद्धव साहेब आपले मुख्यमंत्री होणार. आपण वाईट 2.5 वर्ष 2 वर्ष भोगतोय, त्याच्यातून हे आता चांगले दिवस समोर दिसत आहेत. ते जर चांगले दिवस सगळ्या महाराष्ट्राला दिसत असतील तर तुम्ही पेन्शनची मागणी करणारे जे आहेत त्यांना सुद्धा आपल्याला जुनी पेन्शन मिळेल ही आशा मनामध्ये पक्की बाळगायला कोणतीही हरकत नाही. एवढंच बोलतो. तुमच्या एकजुटीबद्दल जे रूप तुम्ही आज दाखवलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्हाला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब. हॅलो, रावसाहेब ऑन डिमांड आमची सर्वांना रिक्वेस्ट आहे. आदरणीय संजयजी रावसाहेब या ठिकाणी दोरनाट आले. एकच मिशन. तुमच्या मिशनला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येथे उपस्थित आहेत आणि जिथे उद्धव ठाकरे उपस्थित असतात ती लढाई आपण नक्कीच जिंकतो. सुभाष देसाई साहेबांनी सगळ्यांच्या पेन्शनचा हिशोब काढलेला आहे. मला किती पेन्शन मिळणार हे पण त्यांनी आता मला सांगून टाकलेलं आहे खासदार म्हणून. मिलिंद नार्वेकर नवीन आमदार आहात, त्यांची पेन्शन सुरू झाली, पण आमच्या पेन्शन पेक्षा आम्हाला जे समोर हा जो तमाम मराठी माणूस बसलेला आहे त्याच्या पेन्शनची चिंता सगळ्यात जास्त. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यांना किती पेन्शन मिळणार हे जेव्हा सुभाष देसाई सांगत होते तेव्हा माझ्या मनात आलं हे का पेन्शनवर जगतात का? ह्यांची पेन्शन गौतम अडाणीकडून येते. आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन पाहिजे. अरे माझा आवाज येतोय रे. नरेंद्र मोदीचा एक नारा होता, अच्छे दिन आएंगे, हमको हमारे पुराने दिन चाहिए और पुरानी पेंशन चाहिए. तेव्हा मित्रांनो, ही आपली एकजूट अशीच ठेवा. कोणाच्या बापाची हिम्मत नाही तुमचे हक्क हिरावून घेण्याची आणि तुमची पेन्शन हिरावून घेण्याची. या व्यासपीठावरती संपूर्ण शिवसेना उपस्थित आहे आणि शिवसेनेने कायम कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला, लढे दिलेले आहेत.
आणि हा कोणताही लढा कामगारांचा अपयशी ठरला नाही. आम्ही सतत हे लढे जिंकत आलो. म्हणून हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे. ही एकजूट अशीच ठेवा. आपलं सरकार येत आहे, आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनातला मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे. आपल्या पेन्शनचं, जुन्या पेन्शनचं काम झाल्याशिवाय राहणार नाही इतकंच सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, धन्यवाद रावसाहेब. यानंतर ज्यांच्या नेतृत्वात जुन्या पेन्शनची चळवळ 10 वर्षापूर्वी सुरू झाली, जेव्हा काही राजकीय पक्ष म्हणत होते की पेन्शन काही भेटू शकत, परंतु ही चळवळ ज्यांनी इथवर आणलेली आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष श्री विजयजी खांडेकर या ठिकाणी 2 शब्द मार्गदर्शन करतील. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, ज्यांचं वचन हा शासन आहे, असे आपल्या महाराष्ट्राचे लाडके आदरणीय उद्धव बाळासाहेबजी ठाकरे यांचं या पेन्शन महाधिवेशनामध्ये मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेल्या सर्व पक्षाच्या त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो. आजच्या या महाधिवेशनाला उपस्थित असलेले आमचे सर्व राज्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्यामध्ये काम करणारे माझे तमाम तालुक्याचे पदाधिकारी या सर्वांना नमन करतो. आणि आज पेन्शन मेळावा आपण आयोजित केलेला आहे, याचं कारण काय असेल आपल्या सर्वांना माहित आहे. का केला? काय पाहिजे? अरे काय पाहिजे? हात उचलून सांगा काय पाहिजे. साहेबांना समजलं पाहिजे आम्ही इथं कशासाठी जमलेलो आहोत. काय पाहिजे? अरे काय पाहिजे? कालच हरियाणामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकीमध्ये आपल्या राज्याचे जे पंतप्रधान साहेब आहेत, आपले मोदीजी, ते आले होते आणि त्यांनी म्हटलं की कर्मचाऱ्यांना आम्ही यूपीएस योजना लागू केली. कोणती योजना लागू केली? यूपीएस योजना. आणि कर्मचारी खुश आहेत. मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो आमच्या प्रधानमंत्री साहेबांना, हे महाराष्ट्राची गर्दी पहा. जर यूपीएस योजनेला कर्मचारी खुश असतात तेवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले कर्मचारी इथे उपस्थित झाले नसते. यूपीएस योजना म्हणजे काय आहे? आमच्या पगारातून 10%. आणि साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, आता या यूपीएस योजनेमध्ये सरकारचा वाटा 8.5% केलेला आहे. 8.5% कशासाठी? कारण हा सगळा पैसा यूपीएस एमपीएस कुठे जातो? शेअर मार्केटमध्ये. आणि शेअर मार्केट कोणाचे? अदानी अंबानीचे आहेत. त्यांना आपल्या सरकारी तिजोरीतून रक्कम देण्यासाठी ही एनपीएस यूपीएस योजना आणलेली आहे, असा माझा सरळ आरोप या सरकारवर आहे. यूपीएस योजना म्हणजे नुसती फसवी योजना आहे. यूपीएस योजना म्हणजे नुसती गोल गोल फिरवणारी योजना आहे. म्हणून आम्हाला यूपीएस नको. आम्हाला काय पाहिजे? अरे काय पाहिजे? अरे मागचे काय पाहिजे? हातवर गुंज करून सांगा काय पाहिजे? अरे काय पाहिजे? अरे काय पाहिजे? आणि म्हणून आम्हाला ओपीएस पाहिजे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तुम्हाला सांगतो, सरकारची चापलुसी करणं खूप सोपं आहे. सरकारची चापलुसी करणं खूप सोपं आहे. काही संघटना करतात, त्या संघटनांना सांगू इच्छितो, आमच्या भविष्याशी खेळू नका. आमच्या भविष्याची, आमच्या म्हातारपणाची काठी जुनी पेन्शन योजना आहे. आम्हाला ओपीएस पाहिजे. कुठलीही यूपीएस, एनपीएस, डीसीपीएस कुठलीही योजना नको. आम्हाला 1982-84 ची जशाच्या तशी जुनी पेन्शन योजना पाहिजे आहे. आणि इथं उपस्थित मी एकाच राजकीय पक्षांना म्हणत नाही, पण जे कोणते पक्ष असतील, उद्धव साहेबांचं काम
कधी मताच्या राजकारणासाठी राहिलेलं नाही. जे आपल्या न्यायाचं आहे, जे आपल्या हक्काचं आहे ते देण्याची त्यांची भूमिका नेहमी राहिलेली आहे. तरी सुद्धा साहेब सांगतो, या येणाऱ्या निवडणुकांमध्ये जो देईल पेन्शन त्यालाच देऊ समर्थन. जो देईल पेन्शन आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही. आम्ही काही राजकारणी नाही, परंतु आपल्या हक्कासाठी जर आम्हाला फील्डवर उतरून काम करावं लागलं, वोट फॉर ओपीएस. काय वोट फॉर ओपीएस म्हणजे साहेब जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करणार, असं या कर्मचाऱ्यांनी निर्धार केलाय की नाही? अरे केलाय की नाही? अरे हात वर कर सांगा, केलाय की नाही? आणि म्हणून महाराष्ट्रातले 18 लाख कर्मचारी फक्त त्यांच्या परिवाराची 4 मतदान, एवढा जरी गणित केलं तर अस्तित्वात असलेलं सरकार पाडायला आम्हाला वेळ लागणार नाही. साहेब फक्त आता तुम्ही लोकसभा निवडणूक पाहिली, या लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी काही फरकानं कुठं 300, कुठं 2000, कुठं 3000, अगदी आपल्याच पक्षाचे जे एक उमेदवार मुंबईचे होते अतिशय अल्पमताने, थोड्या 58 मतांनी पराजय झाला. साहेब जर हे कर्मचाऱ्यांची ताकद तुमच्या सोबत आली ना तर महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला पाहू इच्छितो. महाराष्ट्र पे आता देशाचं झालं. आता जो पेंशन की बात करेगा, अरे जो पेंशन की बात करेगा, सुरुवातीला आम्हाला जुनी पेन्शन योजना बंद करून एनपीएस योजना लागू केली, तेव्हा या सरकारने काय म्हटलं, संघटनांनी काय म्हटलं, कर्मचाऱ्यांना लाखो करोडोचा निधी मिळेल. रिटायरमेंट झाल्यावर मिळताय का? एनपीएस मधून मिळताय का? इथं अंबादास दानवे साहेब आमचे मार्गदर्शक बसलेले आहेत. साहेब आपल्या मतदारसंघात एक कर्मचारी रिटायर झाले, एनपीएस अंतर्गत फक्त 850 पेन्शन मिळत आहे. या सरकारला लाच वाटायला पाहिजे. ज्या कर्मचाऱ्यांनी 58 वर्ष सेवा केली त्याला फक्त 850 पेन्शन देते, फक्त 850. आणि हा सगळा एनपीएसच्या माध्यमातून जो मलिदा आहे तो कोणाला मिळतोय? कोणाला मिळतंय? अरे सांगा जोरात, कोणाला घाबरायची गरज नाही. कोणाला मिळतंय? अदानी अंबानी जे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांना देण्याचं काम केलं जात आहे. साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो, हिमाचलमध्ये जेव्हा निवडणूक झाली तिथल्या जे विरोधी पक्षामध्ये होते, जे आता मुख्यमंत्री आहेत, तिथले जे आधीचे मुख्यमंत्री होते त्यांनी म्हटलं आम्ही जुनी पेन्शन देऊ शकत. काय म्हटलं? जुनी पेन्शन देऊ शकत. मग कर्मचाऱ्यांनी त्यांना हरवून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली. तसं आम्ही सुद्धा महाराष्ट्रात करणार आहोत. तुमच्या फक्त शब्द आम्हाला पाहिजे. आम्हाला माहित आहे तुमचा शब्द, तुमचा वचन म्हणजेच तुमचं शासन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही दिलेला शब्द फिरवणार नाही याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, इथं आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, परंतु ज्यांनी येऊन आश्वासनं दिली आणि ते पाळल्या दिली नाही, ते काही शेतकऱ्याचं, हे अशिक्षितांचं आंदोलन नाही, हे बुद्धिजीवींचं आंदोलन आहे. येणाऱ्या काळात जे आश्वासन देतील त्यांच्या विरोधात सुद्धा याच ताकदीने आम्ही आंदोलन करू. म्हणून मित्र, मला माहित आहे साहेबांना या विषयाची जाण आहे. साहेब हा विषय नक्की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला माहित आहे. आपण येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहू इच्छिता? कोणाला पाहू इच्छिता? कोणाला पाहू इच्छिता? साहेब तुमच्यावर प्रचंड जनतेचं प्रेम आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रचंड प्रेम आहे. आणि मला माहित आहे ज्या पद्धतीनं हिमाचल प्रदेशमध्ये जे तिथले मुख्यमंत्री आता निवडून आले त्यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये ओपीएस ची घोषणा केली. पहिल्याच कॅबिनेटमध्ये
तशी महाराष्ट्रात सुद्धा आपण मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच कॅबिनेट मध्ये घोषणा होईल याची आम्हाला पूर्ण खात्रीमध्ये पूर्ण विश्वास आहे. आणि या सरकारला अजून जागृत करण्यासाठी 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजीची जी जयंती आहे त्या जयंतीपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मी हितेश खांडेकर आमरण उपोषणाला आम्ही बसणार आहोत. जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत आपलं आमरण उपोषण सुरू राहील. अधिक न बोलता साहेबांना सुद्धा पुढचा प्रोटोकॉल आहे. साहेबांनी आमचं सगळ्यांचं ऐकून घेतलं याच्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि तेच थांबतो. एकच मिशन, अरे एकच मिशन, अरे एकच मिशन, एकच मिशन. मी म्हणेन काय पाहिजे तुम्हाला माहित आहे काय पाहिजे, माहित आहे ना? अरे काय पाहिजे, अरे काय पाहिजे, अरे काय पाहिजे, अरे काय पाहिजे, कधी पाहिजे, आताच पाहिजे. अरे कधी पाहिजे, कधी पाहिजे. आता जरी या शासनाने लागू केली नाही पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून ते निश्चित होईल असं आम्हा पूर्ण सगळ्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना खात्री आहे. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. इथल्या नगर टीमचं सुद्धा ज्यांनी हे आयोजनामध्ये आमच्या जिल्हा कार्यकारिणीचं त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा. इलेक्ट्रिशियनना विनंती आहे कृपया व्यासपीठावरील फॅन आपण त्वरित चालू करावेत. मित्रांनो, व्यासपीठावरील फॅन त्वरित चालू करावेत. मित्रांनो, ज्या मार्गदर्शनाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत आहे हा माईक चालू करा, हा सेंटरचा माईक चालू करा. मित्रांनो, जे म्हणत होते जुनी पेन्शन देऊ शकत नाही, मित्रांनो आजही काही संघटना म्हणत आहे की जुनी पेन्शन भेटू शकत नाही. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना माननीय श्री हितेश खांडेकर, गोविंद उगले यांच्या सर्वांच्या नेतृत्वात ही जी चळवळ या ठिकाणी उभी राहिलेली आहे, या सर्वांच्या माध्यमातून ज्या संघटना हे म्हणत आहे मित्रांनो, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागत. कृपया फॅन चालू करावेत. कृपया व्यासपीठावरील फॅन सुरू करावेत. कृपया व्यासपीठावरील फॅन त्वरित चालू करावेत. जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या भावानो, हा टिळा तुम्ही बघताय, तुम्ही भाऊ आहात ना, कर्मचारी नंतर आपण पहिले कुटुंब आहोत. आपण तुमच्या समोर येण्यापूर्वी साईबाबांचं दर्शन घ्यायला गेलो होतो. साईबाबांचं दर्शन घेतलं आणि काय मागणार, माझ्या या बहिणींना आणि भावांना न्याय द्या आणि ती ताकद द्या आम्हाला. आज मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलोय, कारण तुमचा आक्रोश हा सरकारच्या कानी जात नाहीये. आणि मी विचार करत बसलो की तुम्ही मला काय म्हणून बोलवलं. मी तर उल्लेख झाला माझा, माजी मुख्यमंत्री, माझा पक्ष चोरलाय, चिन्ह चोरलंय, वडील पण चोरलेत, आणि तरी तुम्ही माझ्याकडे मागताय. मग मला तो शशी कपूर आणि अमिताभ बच्चनचा डायलॉग आठवला. कुठला पिक्चर मधला, दीवार. मग मिंदे बिंदे सगळे आहेत ते मला सांगतायत, मेरे पास पार्टी है, मेरे पास सत्ता है, मेरे पास पग ये है, तेरे पास क्या है. आणि मग अमिताभ बच्चन जसं म्हणाला त्या पिक्चर मध्ये की मेरे पास माँ है, तसं मी सांगतोय मेरे पास ईमान है, विश्वास है. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे माझ्या हातात काही नाहीये, तरी तुम्ही मला बोलवत आहे. आणि मी सुद्धा आलोय, कारण मला सत्तेची पर्वा नाहीये, मला तुमच्या आयुष्याची पर्वा आहे. मला आयुष्याची तुमच्या चिंता आहे, तुमच्या कुटुंबियांची चिंता आहे.
सत्ता येते आणि सत्ता जाते, गेलेली सत्ता परत येणार आहे, नक्की येणार, खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार. पण एक लक्षात घ्या, ज्याचा उल्लेख सुभाष देसाईजींनी केला, संजय राऊतांनी केला, एकजूट. कारण मला आठवते 1-1.5 वर्षापूर्वी नागपूरमध्ये आपण आला होता. मला काही कल्पना नव्हती तुमच्या आंदोलनाची. आदल्या संध्याकाळी तुमचे सगळे नेते येऊन मला भेटले आणि मला म्हणाले की उद्धवजी तुम्ही आलं पाहिजे. म्हटलं येतो. मग तिकडे प्रचंड मोठे तुम्ही मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने जमला होता, पूर्ण स्टेडियम भरून गेलं होतं. ती आपली मीटिंग झाली, तो मोर्चा झाला आणि तुमच्यापैकीच एक घटक तिकडे सटकला आणि पाणी ओतलं तुमच्या आंदोलनावर. हे होणार आहे. हे फाटाफुटीचं फोडाफुटीचं राजकारण जे शिवसेनेसोबत केलं ते तुमच्यासोबत सुद्धा करणार नाहीत असं तुम्हाला वाटतंय? आणि मग एकजूट त्यांना माहिती आहे, कारण ही एकजूट एकदा झाल्यानंतर हे सरकार तर गेल्याच जमाय. यांना पेन्शन कसले देते, यांना टेन्शन द्या, यांना टेन्शन दिलं पाहिजे. पण आज तुम्ही आमरण उपोषणाची घोषणा केली. माझं मत आहे उपोषण नका करू. आधी उपाशी आहातच. तुम्ही उपाशी राहिलात काय नाही राहिलात काय यांना काय फरक पडतोय? आपलं आंदोलन असं असलं पाहिजे की यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे, तो निर्धार करा. पण आंदोलन एकदा पेटल्यानंतर मशाल येते. आंदोलनाची मशाल पेटल्यानंतर कोणी जर तुमच्याच पैकी इतर जे काही चमचे सरकारचे आहेत त्यांना पाणी ओतायला देऊ नका, पाणी ओतायला देऊ नका. आणि मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना आपण सगळे मिळून अंमलात आणून दाखवल्याशिवाय राहायचं नाही. पण जसं तुम्ही हात वर करून सगळं सांगताय काय मागणी आहे, जुनं पेन्शन, जुनी पेन्शन, तसं मला एक वचन तुमच्याकडनं पाहिजे. देताय? मी तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि हा माझा शब्द, तुमची गर्दी, तुमची ताकद हे मिंदे आणि त्यांचे चमचे टीव्हीवरती बघतायत. निवडणूक येईपर्यंत ज्यांना बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हतं त्यांनी एकदम लाडकी बहीण योजना आणली. मग आज समजा आज किंवा उद्याच्या कॅबिनेटमध्ये या सरकारने जुन्या पेन्शन योजनेची योजना मान्य केली तर तुमचं काय होणार आहे? तुम्ही देणार त्यांना मत? नाही, कारण अशा गोष्टी होतात. मध्ये निवडणूक आहे, 2 महिने आहेत. मी तुम्हाला आज वचन देतोय की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा. मी तुमची मागणी मान्य करतो. पण ही मागणी मान्य करतो हे तुम्हाला मी वचन दिल्यानंतर यांना तिकडे घाम फुटणार आहे आणि हे या कॅबिनेटमध्ये ही योजना मान्य केल्याचं जाहीर करतील कदाचित. हा दगाफटका केवळ तुम्हाला नाही महाराष्ट्राला होणार आहे. आणि एक लक्षात घ्या रे, ज्याने माझ्याशी गद्दारी केली, ज्यानं कुटुंबातलं मी मानलं होतं, ज्या शिवसेनेच्या कुशीतून यांचा राजकीय जन्म झाला, त्या शिवसेना आईवरती हे वार करू शकतात, हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार. आणि म्हणून मला हे सरकार नकोय. मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं, आता सुद्धा पडत नाहीये. मला माझा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत. महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत हाडामासाची बांधव आणि भगिनी आहात. आणि सुभाष देसाईंनी मगाशी पेन्शन कोण किती कोणाला मिळतं, आता मला किती मिळते मला नाही मिळणार आहे. अजून मी रिटायर नाही झालेलो आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही. जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय, तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता ही माझ्याकडेच आहे. जनतेची सत्ता आहे, ती सगळ्यात महत्वाची आहे. सरकार वेगळं, शिवसेना प्रमुख पुढे सत्तेमध्ये होते पण सत्ता त्यांच्याकडे होती ना. ही ताकद आहे, हे माझं सरकार, ही माझी सत्ता आहे. आणि राजकारणाला किती पेन्शन मिळतं ह्याच्या आकड्याने तुम्हाला किती पेन्शन मिळतं ही तफावत पाहिली तुम्ही. मग माझा एक सरळ प्रश्न आहे, आम्ही राजकारणी आहोत,
मी मुख्यमंत्री होतो, आता माजी मुख्यमंत्री झालो. काही मंत्री होतात, काही माजी मंत्री होतात, काही पुन्हा मंत्री होतात. म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर आम्ही कंत्राटी कामगार आहोत, तुम्ही परमनंट कामगार आहात. मग कंत्राटी कामगाराला 50 खोके मिळत असतील तर माझ्या कायमच्या कामगाराला काय नाही मिळालं पाहिजे? सरकार तुम्ही चालवताय, आम्ही नाही. तुम्ही सगळेजण इकडे जे बसला आहात, कोरोना काळामध्ये सुद्धा जीवावर उदार होऊन तुम्ही जर उतरला नसता तर महाराष्ट्र वाचला नसता. म्हणजे योजना आम्ही जाहीर करतो, पण योजना तुम्ही राबवता घराघरामध्ये जाऊन. आणि तुम्ही जर का साथ दिली नाही तरी सरकारच चालू शकत नाही, कोणतंच सरकार चालू शकत नाही. अनेक अशा योजना आहेत. फोटो कोणाचे येतात? राजकारण्यांचे येतात. आता दाढीवाल्याचे फोटो सगळे. आता किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेच कळत नाही. म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणले, पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं तेच बहिणीला कळत नाही. कारण म्हणतो मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ. हे सगळे फुकट खाऊ आहेत, पैसा जनतेचा. जनतेच्या पैशावर फुकट खाऊ म्हणतात मी तुझा भाऊ. आणि तुम्हाला कल्पना आहे, एक राजस्व योजना आहे महसूलची, माहिती आहे ना, महाराजस्व. बरं, तुम्ही सगळे वेगवेगळ्या खात्यातले लोक आहात. महसूल मधले आहेत, कोण कृषीचे आहेत, कोण महिला बाल विकास आहे, कोण शिक्षण आहे. सगळेच आरोग्याचे आहात. मूळ योजना राबवण्याचं काम तुम्ही करताना महसूल पोलीस पण आहेत, सगळेच राज्य चालवणारे तुम्ही आहात. या योजना आता जे काय चाललंय खरं म्हणजे तुमचं कामच आहे ते. आणि म्हणून सरकार चालतं की दाखले देणं, भूसंपादन करणं, आरोग्याची तपासणी करणं. मग ती योजना जी होती किंवा आहे ती गुंडाळून ठेवून आता यांनी जी काय थेरं सुरू केले, सरकार आपल्या दारी, काय वेगळं त्याच्यामध्ये? जे काम तुम्ही करता त्याचं श्रेय हे घेतात उपटसुंब, हे उपटसुंब घेतात. मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, जरूर केली, मला अभिमान आहे, एक समाधान आहे. पण एक तरी मी कार्यक्रम तुमच्या सगळ्यांना विचारतोय. मगाशी तुम्ही बोललात ना शेतकऱ्याची मुलं आहात, मी एक तरी कार्यक्रम असा केला होता, व्यासपीठ टाकून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा कार्यक्रम मी दामडोलाने केला होता. कारण माझं कर्तव्य मी पार पाडतो. याच्यात काय सत्कार कशाला करून घ्यायचा? हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे. नाही तर मी बसलो कशाला तिकडे? दुर्दैवाने मी मुख्यमंत्री असताना कोरोना आला, नाही तर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला आज इकडे आपण जमण्याची वेळच नसती आली. अनेक अशा योजना आहेत की ज्यांच्यासाठी तिजोरीकडे बघितलं जात नाही. तरुण टाका योजना, महिलांची मतं पाहिजे, द्या, फुकट प्रवास करा, चांगल्या गोष्टी आहेत, नाही म्हणत नाही मी. पण अनेक अशा योजना आहेत की ज्या देताना सरकारी तिजोरीकडे बघितलं जात नाही. मग तुम्हाला का असं लांब ठेवलं जाते, वंचित ठेवलं जाते? तुम्हाला तुमच्या हक्काचं का दिलं जात नाही? तुम्हाला सुद्धा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत 10% कापलं जात आहे, ते 10% कापले जाते, ते कोणाच्या खिशात जाते? तुम्ही बोललात, यांच्या लाडक्या मित्रांच्या खिशात जाते. लाडके मित्र आज जर बसून काय होतंय? आवाज स्क्रीन काय झालं? आवाज येत नाहीये. हॅलो, दिसतंय ना आता? सगळं दिसतंय पण ऐकू पण येतंय. सगळं चित्र स्पष्ट आहे. तुमचं मत पण ठाम आहे. असं ठाम मताने राहा. जे मी तुम्हाला सांगत होतो की निर्मला सीतारामन या बाईंनी तर मध्ये बातमी मी वाचली, लोकसभेत सांगितलं की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही. आणि त्यांचे चेले चपाटे तुम्हाला काय वाटतं? आज घोषणा केली तरी ती योजना लागू करू देतील? दिल्लीने नुसते डोळे वाटारले तर यांची इकडे. त्याच्यामुळे हा फरक लक्षात घ्या.
म्हणजे काय काय गोष्टी या निवडणुकीच्या तोंडावर कशा होतात. एक साधं इथलं लोकल उदाहरण देतो. मी मुख्यमंत्री असताना कोपरगावची जी पाणी योजना आहे त्यातल्या 5 नंबर तळ्याचं अलीकडे पलीकडे भूमिपूजन होतं, जलपूजन होतंय. आज ज्याच्यासाठी आपण 131 कोटी रुपये मंजूर केले होते, 2.5 वर्ष होत आली. आज ह्यांना निवडणूक डोळ्यासमोर आल्यानंतर आज आठवलं अरे इकडे कोपरगावच्या लोकांना पाणी दिलं पाहिजे. ही यांची सगळी काही थेरं चालतात. या थेरांना एकदा आता जाऊ द्या, त्यांना पेन्शन पाहिजे देऊन टाकू आपण, पण घरी बसवा पहिलं त्यांना पहिलं घरी बसवा. आणि सरकार मी म्हटलं ना, कारण मला आज आठवत आहे मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा पहिल्या दिवशी मंत्रालयात गेलो होतो, सगळे सरकारी कर्मचारी दारं खिडक्यातून ओसंडून वाहत होते की उद्धव ठाकरेंचं स्वागत करायला. मी तो क्षण अजूनही विसरलेलो नाहीये. आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा मुद्दामून काही मंत्रालयातल्या कार्यालयात मी भेटी दिल्या. कोणत्या वातावरणात तुम्ही काम करत असता. हे तर मुंबईतलं मंत्रालय, ग्रामीण भागातले तुम्ही तर तुम्हाला काय सेवेच्या ठिकाणी सोयी सुविधा असतील नसतील त्या सुद्धा कोणी बघायला येत नाही कधी. मग एवढं संपूर्ण तुमचं आयुष्य तुम्ही सरकारसाठी नव्हे जनतेसाठी वेचल्यानंतर जर तुम्हाला निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबाला आधार मिळणार नसेल तर आयुष्यभर तुम्ही राज्याला आधार देताय, सरकारला आधार देताय, त्याचा उपयोग काय. मग त्याचा काय उपयोग आहे. म्हणून 10% जी कपात केली जाते त्याच्यामध्ये सुद्धा पारदर्शकता पाहिजे. करायची की नाही. आता तुम्हाला निवृत्ती वेतन देतात, त्याच्यामध्ये 10 वर्ष 25 वर्ष अशा अटी लावल्यात. त्याचं काय करायचं. ह्या काही काय अटी आहेत ना. बरं आता दुसरी गोष्ट आहे, पुढे आता पुढचा बॅट्समन आलेला आहे. पुढचा बॅट्समन आलेला आहे. नाना मी बहुतेक 4 आणि 6 मारले असावेत असं वाटतंय. का बाकी राहिला असेल तर तुम्ही काय ठोकून द्या. बघा आम्ही स्वतः टोप्या घालून घेतो पण लोकांना टोप्या घालत नाही. ते काम हे मिंदे सरकार करतं. आणि म्हणून जास्त मी ताणत नाही. जास्त तुमच्या विषयावरती मी बोलण्यापेक्षा तुम्ही तो अनुभव घेता आहात. पण एक लक्षात घ्या, तुम्ही सरकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहात. आणि आपलं सरकार तुम्ही आणा. आपलं सरकार आणा. तुम्ही सरकार चालवू शकता. तुम्ही सरकार पाडू नये, सरकार बदलू शकता. आणि म्हणून एकच सांगतो तुम्हाला, लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक असं वातावरण होतं की मोदी सरकार कोण बदलणार, कोणाच्या मध्ये ताकद आहे. तेव्हा शिवसेनेने एक जाहिरात केली होती की हे सरकार मी बदलणार. तुम्ही प्रत्येकाने ठरवा की हे सरकार होय, हे सरकार मी बदलणार आणि माझे न्याय हक्क मीच मिळवणार. न्याय हक्काचा जो काही लढा तुम्ही उभा केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वचन देतो की आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला हवी असलेली जुनी पेन्शन योजना कशी जशीच्या तशी अंमलात आल्याशिवाय राहायचं नाही. पण ही जबाबदारी, हा मी शब्द दिलेला आहे, हा शब्द दिलाय, पण या शब्दाची ताकद तुम्ही आहात. या शब्दामध्ये ताकद देण्याचं काम तुम्ही कराल एवढीच अपेक्षा नव्हे तर विश्वास बाळगतो. आणि हे वचन तुम्हाला देऊन मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी येऊन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत आश्वासित केले. त्या निमित्ताने आम्ही सर्व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आपला आभार मानत आहोत. आणि ज्याप्रमाणे आपण आम्हाला शब्द दिला जुनी पेन्शनचा, तसाच शब्द वोट फॉर ओपीएसच्या माध्यमाने आम्ही आपला देत आहोत. देणार आहेत की नाही शब्द. यानंतर मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो सन्माननीय खासदार संजयजी राऊत साहेब, ज्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आणि साहेबांचा या अधिवेशनासाठी योग जुळवून आणणारे सन्माननीय सुभाजी देसाई साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतोय.
तसेच सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब, सन्माननीय मिलनजी नार्वेकर साहेब, तसेच सन्माननीय जामो अभ्यंकर साहेब, तसेच सन्माननीय भाऊसाहेब वागचौरे साहेब शिर्डीचे आमचे खासदार आहेत, तसेच अन्य जे शिवसेनाचे पक्ष पदाधिकारी आहेत त्या सर्वांचं आभार मानतोय आणि या ठिकाणी साहेबांना विनंती करतोय की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो शिवसेना पक्षाचा जाहीरनामा निघणार आहे त्या जाहीरनाम्यामध्ये जुनी पेन्शनचा विषय असावा, विषय घ्यावा असं आम्ही त्यांना विनंती करतोय आणि सर्व आमच्या पेन्शन शिलेदारांना विनंती आहे की थोडं शांत चित्त देणं घ्या, बरंच काय अजून बाकी आहे त्याचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले सुद्धा उपस्थित झालेले आहे. संघटनेच्या वतीने आपण सर्वजण त्यांचा जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया. एकच मिशन, एकच मिशन. बंधू आणि भगिनींनो, आपण शिर्डीच्या या भूमीमध्ये आहोत. सबका मालिक, सबका मालिक, सबकी पेन्शन, सबकी पेन्शन. आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. मी आपल्या संघटनेचे राज्याध्यक्ष, राज्य सचिव, राज्य सल्लागार, राज्य कार्याध्यक्ष सर्वांना विनंती आहे की आपण माननीय नानाभाऊंचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यांनी आपण नानाभाऊंचं स्वागत करूया. एकच मिशन, एकच मिशन. धन्यवाद. नागपूरचे विधान परिषदेचे आमदार माननीय वंजारी साहेब यांचं स्वागत आपल्या संघटनेचे कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी हे करतील. त्यांना विनंती आहे की आपण आपल्या सत्काराचा स्वागताचा स्वीकार करावा. जोरदार टाळ्यांनी आपण साहेबांचं स्वागत करूया. एकच मिशन. अरे पेन्शन आमच्या हक्काची, कोणाच्या बापाची. जो पेन्शन बहाल करेगा वही देश पे राज वही करेगा. महाराष्ट्र पे. विधान परिषद सदस्य किरण भाऊ सरनाईक यांचं सुद्धा इथे स्वागत होत आहे. आपल्या संघटनेचे सचिव उगले सर, राज्याध्यक्ष वितेजी खांडेकर सर यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करावं. आपण जोरदार टाळ्यांनी साहेबांचं स्वागत करूया. आपला जो अकोल्याला कॅम्प झाला होता वोट फॉर ओपीएसचा, ज्याच्यामध्ये शेकडो लोक आले होते, अशा कॅम्पला मार्गदर्शन करण्यासाठी साहेब आले होते. पेन्शन आमच्या हक्काची. अरे जो पेन्शन बहाल करेगा. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य आमच्या नगर जिल्ह्याचे भूषण सत्यजित दादा तांबे यांचं सुद्धा स्वागत जुन्या पेन्शन संघटनेच्या वतीने केले जाते. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. राज्य सहकार्याध्यक्ष ठोकळ सरांनी पुढे जायचंय.
आपल्या या मेळाव्याचं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन गेल्या महिनाभरापासून अनेक रात्री जागलेले असे राजेंद्र ठोकळ सर यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि एवढं भव्य दिव्य आपल्या जुन्या पेन्शन संघटनेचं ऐतिहासिक असं पहिलं अधिवेशन, कर्मचाऱ्यांनी आपल्या पगाराचा छोटासा हिस्सा देऊन हे अधिवेशन एवढं सक्सेसफुल केलं. तर पूर्ण नगर जिल्ह्याचे अध्यक्ष नानासाहेब गाढवे आणि राज्य सहकारी अध्यक्ष राजाभाऊ आणि नगरची पूर्ण टीम ज्यांनी एवढं उत्कृष्ट असं आयोजन नियोजन केलं, त्या सर्व टीमला विनंती आहे की आपण पुढे यावं. आणि नानाभाऊंच्या हस्ते आपलं इथं स्वागत होतंय. या नियोजनामध्ये आपण बाहेर सुद्धा पाहिलं असेल, प्रवीण झावरे सर यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलंय. आणि हा मेळावा एवढा जबरदस्त पद्धतीने आयोजित केला. तुम्हाला फक्त गंमत म्हणून सांगतो, ज्या वेळेस आपण इथे तयारी चालू होती 2 दिवसापूर्वी काही लोक आले, ते म्हणत होते तुम्हाला पैसे कुठून मिळाले, तुम्हाला पैसे कोणी दिले. तर आपली ताकद काय आहे हे आपण या मेळाव्यावरून समजून घ्यावं. जोरदार टाळ्यांनी आपण नगर टीमचं अभिनंदन करूया. एकच मिशन, अरे पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. शेतकरी नेते माननीय रविकांतजी तुपकर साहेब, वस्त्र उद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बंधू आणि भगिनींनो, राज्य टीम नगरची टीम गेल्या महिनाभरापासून इथं हे नियोजन करते. ज्यांनाही कोणाला भूक लागली असेल, काय लागले असेल, थोड्या वेळाने आपण, तर कुणालाही सर्वांना विनंती आहे आपण बसावं. इथे रवी भाऊंचं स्वागत, वितेशजी यांना विनंती आहे की आपण रविकांत तुपकर साहेबांचं स्वागत करावं. सर्व कर्मचारी बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की आता कोणीही आपली जागा सोडायची नाही. तरी सर्वांना नम्र विनंती आहे, आपल्या जागेवर बसून घ्या. आपण गेली 3 ते 4 तास त्या जागेवर आहात, आपण बसून एका ठिकाणी आहात याची आम्हाला जाणीव आहे. तरी पण अजून 2 तास आपण त्या ठिकाणी बसून काढायचे आहेत. सर्व कर्मचारी, राज्य शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या जागेवर बसून घ्यायचंय. आशुतोष काय हॅलो मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पुरस्कृत आमदार माननीय सुधाकर जडभाले सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आपण जोरदार टाळ्यांनी आमदार साहेबांचं स्वागत करूया. आपली ताकद विधान परिषदेमध्ये आहे. एकच मिशन, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाच्या वतीनं पेन्शन राज्य महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या महाअधिवेशनासाठी या राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी आपल्या भाषणामधून स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे. येणाऱ्या
विधानसभेच्या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीला आपण सहकार्य दिलं तर भविष्यामध्ये आम्ही या राज्यातील कर्मचाऱ्यांना 1982 ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना जशीच्या तशी देऊ यांनी या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे. महाविकास आघाडीच्या दुसऱ्या पक्षाचे घटक पक्षाचे नेते महाराष्ट्राचे लाडके प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोलेजी आपल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ते सुद्धा आपली भूमिका या ठिकाणी मांडणार आहेत. व्यासपीठावर उपस्थित सर्व आमदार, विधान परिषद सदस्य, सर्व संघटनांचे पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व पेन्शन फायटर्स बंधू आणि भगिनींनो, शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केली. एका झटक्यामध्ये त्यांनी आपली 1982 ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना हिरावून घेतलेली आहे. त्या विरोधात मागील 10 वर्षापासून आपण हा लढा उभारलेला आहे आणि नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा अधिकृत, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा पुरस्कृत या महाराष्ट्र राज्यातील 34 संघटनांचा पाठिंबा आणि महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस संवर्गातून काँग्रेसच्या कोट्यामधून समर्थित उमेदवार म्हणून मी निवडणूक लढली आणि महाराष्ट्रामध्ये इतिहास घडला. आपण सगळ्यांनी बहुमताने मला निवडून दिलेला आहे. माझ्या निवडणुकीपूर्वी जे सरकार म्हणत होतं की या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास हे राज्य दिवाळखोरीमध्ये निघेल, अशा प्रकारचं भाष्य करणाऱ्या सरकारने, राज्यकर्त्यांनी आपली भाषा बदलावायला सुरुवात केलेली आहे. हा पहिला झटका आपण दिलेला आहे. अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धीरजजी लिंगाडे यांना सुद्धा बहुमताने आपण निवडून दिलेलं आहे. जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला हा लढा कायम ठेवायचा आहे. जास्त दिवस लागणार नाही. याच गतीनं आपण जर रस्त्यावरती उतरलो तर भविष्यामध्ये जुनी पेन्शन योजना मिळाल्याशिवाय राहणार नाही. शासनानं हल्ली आपल्याला जी UPS योजना देण्याचं गाजर दाखवलेलं आहे त्या माध्यमातून शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या जमा होणाऱ्या पैशावरती डल्ला मारण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. शासना कर्मचाऱ्याच्या पगारातून 10% कपात केल्या जाते. कर्मचाऱ्यांची मागणी नव्हती 14 वरून 18 वर. तुम्ही आम्ही मागणी केलीत का? 14 वरून 18 वर नेण्याची मागणी केली का? आपली एकमेव मागणी आहे आमच्या कर्मचाऱ्यांना OPS लागू करा. होट फॉर OPS ही मुवमेंट आपण संपूर्ण देशामध्ये राबवतो. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुढल्या निवडणुकीमध्ये आपण ही मुवमेंट राबवणार आहात, यात कुठलीही शंका नाही. आज या शिर्डीच्या पावनभूमीमध्ये हे अधिवेशन संपन्न होत आहे, महामेळावा संपन्न होत आहे. साई चरणी मी प्रार्थना करतो की या सरकारला सुदबुद्धी द्यावी आणि त्यांनी आमची पेन्शन लागू करावी. नाही केल्यास आम्ही याच्यामध्ये पुढल्या विधानसभेमध्ये यांची निश्चितच जागा दाखवू आणि जे सरकार जे राजकीय पक्ष आम्हाला पेन्शन देण्याचं मान्य करतील त्या राजकीय पक्षाच्या सोबत आपण सगळे हजर राहू, पाठीशी खंबीरपणे उभं राहू, अशा प्रकारची मी आपणास विनंती करतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अडबले सर. यानंतर मी संघटनेचे सल्लागार श्री सुनील दुबे यांना विनंती करतो की त्यांनी आपली थोडक्यात भूमिका मांडावी, म्हणजे जेणेकरून नानाभाऊंना आमची भूमिका समजेल. धन्यवाद. एकच मिशन. मित्रांनो, आपल्याला सर्वांना सांगायला अभिमान वाटेल की आमच्या हक्काचे आणि सदैव तत्पर असणारे आपल्या संघटनेसाठी आणि जुनी पेन्शन मुद्द्यासाठी सदैव तत्पर असणारे आमचे नानाभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. संघटनेच्या वतीनं त्यांच्या समोर भूमिका व्यक्त करताना मी इतकंच सांगू इच्छितो की एखाद्या पक्षाने एखादा विषय घ्यावा आणि त्या विषयासाठी लोकांनी मतदान करावं हे नेहमीचा विषय आहे. पण पहिल्यांदा महाराष्ट्राच्या आणि पूर्ण भारताच्या इतिहासात घडतंय
की आमचे जुनी पेन्शनचे सर्व शिलेदार म्हणतायत की तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू करा, आम्ही तुम्हाला मतदान करतोय. म्हणजे परीक्षा आपली नाही, परीक्षा पक्षांची आहे. आणि आम्हाला माहित आहे नाना भाऊ आणि काँग्रेस पक्ष नेहमी भारतात, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील विविध राज्यामध्ये जुनी पेन्शन हा प्रमुख विषय त्यांनी घेतलेला आहे आणि विविध राज्यामध्ये तो विषय कधीच नेलेला आहे. मात्र ही जी जनता आहे, हे जे आमचे जुनी पेन्शनचे शिलेदार आहेत, त्याबरोबर निश्चितपणे भाऊ सांगतोय की आमचे पेन्शन शिलेदार म्हणजे इथे आलेत, याचा अर्थ असा नव्हे की जुनी पेन्शनची घोषणा केली तर जुनी पेन्शनसाठी मतदान करतील. या वेळेला मागच्या वेळेला थोडीशी निराशा आमच्या मनात निर्माण झाली, कारण ज्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या राष्ट्रीय स्तरावरून जुनी पेन्शनचा विषय दिसला नाही. त्यामुळे थोडीशी निराशा आमच्या पेन्शन शिलेदारांमध्ये निर्माण झाली. मात्र त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये आपण एक पक्षीय भूमिका ठेवली होती जुनी पेन्शनची, त्यामुळे निश्चित आम्हाला आधार मिळाला. मात्र यावेळेला आम्ही आपणास विनंती करतोय की जुनी पेन्शन विषयक स्पष्ट भूमिका पक्षाच्या जाहीरनाम्यात असायलाच हवी, ही आमची प्रमुख मागणी असणार आहे. तद्वतच महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याची एकमेव आणि एकच मागणी आहे की 1982-84 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी. DCPS, UPS यासारख्या योजना किंवा यासारखे बदल आम्हाला कदापि मान्य नाहीत. त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचं कोणतंही धोरण घेण्यात येऊ नये. आणि ज्याप्रमाणे यापूर्वी आम्ही घोषित सर्वांसमोर व्यक्त झालोय की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आपल्या महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, हे आम्हाला निश्चित वाटतंय. आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शनची घोषणा करावी अशी आपल्याकडून अपेक्षा ठेवतोय आणि आपणास विनंती करतोय की आपण आपली भूमिका या ठिकाणी ठेवावी. मित्रांनो, या अधिवेशनासाठी पाटणे सर 100 किलोमीटर पायी चालत आलेला आहे, त्यांचं नानाभाऊ स्वागत करत आहे. पडोळे सर सोबतच चोपडा ते शिर्डी 220 किलोमीटर DS पाटील सर सायकलनी आलेले आहे, त्यांचं सुद्धा नानाभाऊ या ठिकाणी स्वागत करतील. तो गुच्छ आहे. उगले सर ठोकर सर आपण नानाभाऊ, आपण बोलण्यापूर्वी आमच्या सल्लागारांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. मित्रांनो, जाहीरनाम्यात मुद्दा हवा की नको? जशीची तशी जुनी पेन्शन हा मुद्दा आम्हाला जाहीरनाम्यात हवा आहे. आदरणीय नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष काँग्रेस हे आपणास मार्गदर्शन करतील अशी मी आपणास विनंती करतो. आमच्याकडून तुमचं हे पेन्शन शब्द जो आहे ना, जो आम्हाला टेन्शन ऐकू येतं म्हणजे या सरकारला, आणि जो टेन्शन देणारा माणूस होता आमच्याकडे महाविकास आघाडी, तो तिकडे गेला. कोण होता तो टेन्शन देणारा? बोलो साई बाबा की. आपल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राभरातून पेन्शन राज्य महाअधिवेशन आपलं शिर्डी या ठिकाणी होऊ घातलेलं आहे. यासाठी आपण राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमच्या सगळ्या भगिनी, आमचे सगळे तरुण मित्र आपण मोठ्या संख्येने आलात. मला आता आयोजक सांगत होते की शिर्डीमध्ये आपलं हे पेन्शन राज्य अधिवेशन होऊ नये, सरकारने
प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्था केली होती, कारण की इथून या सरकारचं पितळ उघड होणार आहे आणि हे इव्हेंट बाज सरकार जे आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलं, या सरकारची वास्तविकता जनतेपुढे जाऊ नये, लोकांमध्ये ती भूमिका जाऊ नये, यासाठी यांनी अतोनात प्रयत्न केला आणि तुम्हाला परमिशन मिळू नये अशा पद्धतीचा जो प्रयत्न झाला. पण आपल्याला गोड बातमी याच्यासाठी सांगतो की साईबाबांचं खऱ्या अर्थानं ही जी भूमी आहे, आपण ज्या भूमीवर आपलं हे अधिवेशन होती आहे, हे तपभूमी राहिलेली आहे. साईबाबांचा मोठा काळ या भागामध्येच गेलेला आहे, याच भागामध्ये तपस्या केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून साईबाबांनी आपल्याला जे चमत्कार दाखवला आणि त्या चमत्काराच्या आधारावर मग त्यांना मानणारी मोठ्या प्रमाणात वर्ग निर्माण झाला आणि मग साईबाबा आमच्यासाठी सगळ्यांसाठी देव झाले. सांगायचं तात्पर्य असं की तुम्हाला जो त्रास त्या ठिकाणी झाला, पण अखेरी साईबाबांच्या तपभूमीमध्येच तुम्हाला हे स्थान मिळालं आणि त्याच्यामुळे तुमचा विजय निश्चितपणे होईल. ही सुरुवातीलाच मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या जी काही भूमिका आहे त्या भूमिकेला सहमती दर्शवत या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे लोकप्रिय आमदार आणि आपल्या ते तसे ते शिक्षकच आहेत आणि शिक्षक मतदारसंघातून आमदार झाले, कारण की आता अलीकडच्या काळामध्ये शिक्षकाच्या मतदारसंघामध्ये दुसराच माणूस उभा होतो आणि मग दुसराच माणूस तो आमदार होतो, मग शिक्षकाचे प्रश्न बाजूला राहतात. पण सुधाकर अडबले साहेब हे तुमच्यातले आज या ठिकाणी आमदार म्हणून या ठिकाणी ते उपस्थित आहेत. दुसरे आदरणीय अभिजित वंजारी साहेब, दुसरे आमदार सत्यजित तांबेजी, आमचे किरण सरनाईक, रविकांत तुपकरजी, आपल्या संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर, गोविंद उगले, असंतोष चौधरी, सुनील दुधे, मिलिंद सोळंकी, प्रवीण बडे, मनीषा मडावी, राजेंद्र ठोकळ आणि मोठ्या संख्येनं आपण या संघटनेतले सगळे पदाधिकारी, आताच आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणीतून आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करून गेलेले आहेत आणि आपली भूमिका एकच मिशन, जुनी पेन्शन. मी परवा माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं भाषण ऐकत होतो. ते म्हणत होते की त्यांनी जी काही योजना आता जुनी पेन्शनची आणली, त्या पेन्शनच्या माध्यमातून पूर्ण देशामधल्याच जुनी पेन्शनच्या लोकांमध्ये आनंद निर्माण झालेला आहे. आपल्या देशाचा प्रधानमंत्री खरं बोलतो ना, आणि त्यांच्या त्या वक्तव्याचा जे काही चित्र आपण पाहतोय की आपल्या देशाचे प्रधानमंत्र्याच्या खुर्चीवर बसून नरेंद्र मोदी खोटं बोलतात आणि म्हणून या पावसामध्ये भर पावसात या चिखलात आपण लाखोच्या तादात इथं आलात आणि म्हणून केंद्र सरकारने, नरेंद्र मोदीच्या सरकारने, राज्य सरकारने जी काही जुनी पेन्शनची योजना आणली त्या योजनेचा नापसंती आपण सगळ्यांनी व्यक्त केली, म्हणून इथं लाखोच्या तादादमध्ये आपण इथं आलेला आहात. खरं तर म्हणजे आता त्यांची योजना जी आहे ती योजना बनियागिरीची आहे. ती बनियागिरीची योजना आहे. म्हणजे गेले 10 वर्ष नरेंद्र मोदीची सरकारचं आपण कामकाज पाहिलं तर त्यांनी पूर्ण बनियागिरी वापरली. म्हणजे जीएसटी सारखं धोरण आणून त्या धोरणाच्या माध्यमातून तुमच्याच खिशातले पैसे काढायचे आणि तुम्हाला गरीब करायचं आणि त्यांच्या मूठभर मित्रांना श्रीमंत करायचं आणि मग सांगायचं एखादी योजना द्यायची
आणि त्या योजनेच्या माध्यमातून सध्या एक योजना इव्हेंटच्या माध्यमातून राज्य सरकार राबवत आहे. तुम्ही पण फॉर्म भरलात आमच्या भगिनींनी तर तुम्हालाही मिळतील पैसे, मग नंतर वसूल करू आम्ही. ती योजना सध्या इव्हेंटच्या माध्यमातून जोरात चालू आहे. पण अशी योजना चालूच असताना त्यांना सरकार आहे, त्यांना काही निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. आता 6 महिन्याच्या पहिले अनिल अंबानीचं 1700 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं. त्यांना करता येते, त्याला प्रसिद्धी नाही दिली गेली. पण आमच्या गरीब भगिनींना पैसे द्यायचे असतील तर त्याला प्रसिद्धी द्यावं लागतं. त्याला 470 कोटी रुपये वेगळे खर्च करतात प्रसिद्धीसाठी. शेतकऱ्याला काही योजना द्यायची असेल तर त्याला प्रसिद्धी केली जाणार. पण अनिल अंबानीला 1700 कोटीचं कर्ज माफ केलं तर त्यालासाठी प्रसिद्धी करायची गरज नाही. अशा पद्धतीची काही परिस्थिती आज राज्यात चाललेली आहे. आणि जुन्या पेन्शन लागू केली जी मागणी आपली आहे तर राज्याची तिजोरी खाली होईल अशा पद्धतीचं सांगण्याचं काम सरकार करते. आपल्याला माहितीसाठी सांगतो की आज जुनी पेन्शन महाराष्ट्रात लागू नाहीये. कर्मचाऱ्याच्या अनेक पदं खाली आहेत, लाखो पदं खाली आहेत. म्हणजे आज महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायचा सरकारने निर्णय केलेला आहे. चुकून हे सरकार राज्यात पुन्हा आलं तर महाराष्ट्रामध्ये हजारो जिल्हा परिषदेच्या शाळा या बंद करायचा निर्णय त्यांनी आता त्यांच्या बस्त्यामध्ये दाबून ठेवलेला आहे. एकीकडे पहिलेच आणि त्यांनी मला आठवतं विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना की आम्ही वाडीवर वस्तीवर जिथं 2 विद्यार्थी असेल तिथं 1 शिक्षकी शाळा आपण उघडली होती. आता तर यांनी 20% संख्येच्या आत पटसंख्या असेल तर ती शाळा बंद करायचा सरकारने निर्णय केला. आणि तिथल्या मुलांना बसनं दुसऱ्या ज्या शाळा असतील त्या शाळेमध्ये नेण्याचा निर्णय सरकार करत आहे. आता आपल्या राज्यामध्ये योजना ही तसं तर डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी आणली होती की मुलींसाठी शाळेमध्ये जाण्यासाठी फ्रीमध्ये बसनं त्यांना व्यवस्था केली होती. आणि ती योजना अजूनही चालली आहे. राज्याचं सरकार बस पण आता नवीन घ्यायला तयार नाही. त्याच डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात ज्या बसेस आलेल्या होत्या त्या निळ्यावाल्या त्याच बसेस आपल्याला पाहायला मिळतात. आता त्या बसेसमध्ये त्याही बसेस मग यांचा कार्यक्रम असेल. आता मोठ्या प्रमाणात इव्हेंट कार्यक्रम चालले आहेत सरकारचे. या सरकारच्या याच्यामध्ये त्या बसेस पूर्ण बुक केल्या जातात. त्या विद्यार्थ्यांना पण शाळेमध्ये जाता येत नाही अशी व्यवस्था राहते. अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रात या इव्हेंटच्या माध्यमातून हे सरकार करते आहे. मी या सरकारबद्दल फार काही बोलावं असं मला वाटत नाही, कारण की हे सरकार आता आपण सगळ्यांनी मानस केलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मानस केलेलं आहे. मी साईबाबाच्या पवित्र भूमीवर या ठिकाणी आपल्याशी बोलतोय. हे सरकार कुठल्याही परिस्थितीत आता सत्तेमध्ये राहणार नाही. सत्तेच्या बाहेर जायची या राज्यातल्या जनतेने निर्णय घेतलेला आहे. या राज्यामध्ये ना शेतकरी सुखी आहे. या राज्यामध्ये आमचे शिकलेले मुलं मुली पुण्यामध्ये आपण पाहतोय. म्हणजे आता मी मागच्या काळामध्ये सतत 3-4 दिवस पाऊस होता. त्या पावसामध्ये आमचे MPSCचे मुलं मुली 4 दिवस तिथं पुण्यामध्ये मैदानात बसलेले होते. मी तिथल्या पोलीस कमिशनरशी संपर्कात होतो, UPSCच्या अध्यक्षाच्या संपर्कात होतो, राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या संपर्कात होतो, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या संपर्कात होतो. अरे ते मुलं मुली पाण्यात बसलेले आहेत. त्यांची मागणी आहे की आम्हाला पण परीक्षेमध्ये बसायला संधी द्या. तुम्ही एका विभागाचं करता दुसऱ्या विभागाच्या जाहिरात काढत नाही, त्याचं नोटिफिकेशन काढा. पण सरकार ते काढायला तयार नाही. त्या मुला मुलींवर लाठीचार्ज करायची व्यवस्था त्या ठिकाणी केली, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आज आपण पाहतोय राज्यामध्ये गरिबांच्या मुला मुलींसाठी शिकण्यासाठी आपण जे बालटी योजना आहे, महाज्योती योजना आहे, सारथी योजना आहे, त्याच्यामध्येही भेदभाव केला जातो. त्याच्यामध्ये सरकारजवळ पैसे नाही. अशी अनेक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. ना मग शिकलेले मुलं मुली खुश आहेत, ना शेतकरी खुश आहे, गरीब लोक खुश आहेत. महागाई आभाळाला पार करून गेली. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आज 10 लाख कोटीच्या वरचं कर्ज या महाराष्ट्रावर लादून ठेवण्याचं काम या सरकारने केलं. इथं त्यांचा मंत्री येईल असं मला वाटतं, कारण की आज तुमची ताकद पाहून तो मंत्री येणार.
तो मंत्री काय बोलतो आणि काय नाही त्याचं त्याला मला माहिती नाही. मधल्या काळात तर आमचे BEd DEdच्या पोरांच्या ज्या परीक्षा झालेल्या होत्या त्या वेटिंग लिस्टवर होत्या. त्यांना म्हणा तुम्हाला बोलता आलं नाही तर तुम्हाला मी नोकरीत घेणार नाही असा धक्का मारतो. त्याचा व्हिडिओ बाहेर निघाला. तो मंत्री येणार आहे असं मला कळलं. तो काय बोलतो मला माहिती नाही इकडे. पण मी तुम्हाला या निमित्तानं एक गोष्ट सांगतो. नागपूरच्या अधिवेशनावर जुन्या पेन्शनचा सगळ्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा आलेला होता आणि त्यावेळेस पहिल्यांदा मी तुमच्या समोर अभिजित वंजारी होते माझ्याबरोबर. त्यावेळेस मी आलो होतो. त्याच वेळेस सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू आणि ती त्या याच्यावर आत्ताच उद्धवजींनी सुद्धा तीच लाईन घेऊन या ठिकाणातून गेले. आमच्या सगळ्यांचं एक मत आहे. आपण ज्या पद्धतीने सांगितलं की आमचा जो मॅनिफेस्टो तयार होणार त्या मॅनिफेस्टोमध्ये पण आम्ही जुन्या पेन्शनचा उल्लेख करू आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा निर्णय घेऊ. कारण की अखेरी कर्मचाऱ्यांनी आपलं आयुष्य आणि हा तुमचा अधिकार आहे. काही आमचं सरकार आल्यानंतर का आम्ही तुमच्यावर उपकार करणार अशी काही भूमिका नाही आहे. आखरी तुमचा पैसा तुम्हाला आणि तुम्हाला तुमच्या म्हातारपणामध्ये ते जगण्याची संधी आणि आम्ही राज्यामध्ये मग शेतकऱ्यांसाठी सुद्धा योजना करणार. आमचे महाराष्ट्रामध्ये कारण की ज्या पद्धतीने या 2.5 वर्षामध्ये राज्यातल्या सरकारनी आणि केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या 10 वर्षातल्या सरकारनी जसं महाराष्ट्राला ज्या पद्धतीने मागे नेलं महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान लागणार आहे. आज आमचा कर्मचारी संपूर्ण काळ की मी आता नोकरीत आहे पण मी माझं रिटायरमेंट झाल्यानंतर माझं आयुष्य काय माझ्या मुलाबाळांचं काय या भविष्याच्या याच्यामध्ये चिंतेमध्ये तुम्ही जगता आणि त्याच्यामुळे पूर्ण ताकदीनं आणि आज पद मोठ्या प्रमाणात खाली आहे. आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे पद भरली जातील हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. आणि तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो की पूर्ण क्षमतेनं महाराष्ट्र आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना ज्या काही योजना द्यायच्या असतात त्या योजना देण्याचं काम मग शिक्षणाचं काम शिक्षण करेल ग्रामसेवकाचं काम ग्रामसेवक पोलीस सुद्धा आमचं पोलीस पण आता याच्यामध्ये त्यांना सहभागी होता येत नसेल नाही तर पोलीस पण आहेत का पोलीस आहेत काय तर खूप सारी लोक आहेत म्हणजे जवळपास आपण 20 लाख कर्मचारी आज याच्यामध्ये आहात आणि आरोप केला जातो या सरकारकडून केंद्राच्या सरकारकडून की जुनी पेन्शन योजना ही बंद करण्याचं काम काँग्रेसने केलं असं पद्धतीने सांगतो. मी त्यांना माहितीसाठी सांगतो ते विसरून जातात लवकर. अटल बिहारी वाजपेयीचं सरकार जेव्हा देशात होतं त्यावेळेस पासून आपल्या या जुन्या पेन्शनच्या योजनेला खोडा लावण्याचं काम त्या काळात झालं आणि तिथून याची सुरुवात झाली. नाही तर कर्मचाऱ्यांच्या अधिकाराची भूमिका जी होती काँग्रेसच्या काळामध्ये ती कायम चालू होती पण अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळामध्ये त्या पद्धतीची सुरुवात झाली आणि म्हणून तुम्हा लोकांना या पद्धतीचा मोर्चा काढावा लागत आहे हे बरोबर नाही. आणि महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये तर हे भूषणावं नाही. ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे मग कर्नाटक असेल तेलंगणा असेल हिमाचल असेल हिमाचल तर छोटंसं राज्य आहे पण आपल्याला लक्षात असेल की त्या राज्यामध्ये आम्ही जे कमेंटमेंट केलं होतं त्या राज्यामध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये काँग्रेस पक्षाने निर्णय घेऊन पेन्शन चालू केली. पण राजस्थानमध्ये आमचं चांगलं सरकार होतं तिथं आम्ही जुनी पेन्शन सुरू केली आमचं सरकारच पडून टाकलं. पण मी आपल्याला एक निमित्तानं सांगतो की जे जनतेसाठी काम करणारे जे सरकार असते असं इव्हेंट करणारं नाही धनदागड्याचं कर्ज माफ करणारं सरकार नाही पण जनतेसाठी काम करणाऱ्या सरकारला त्या पद्धतीची ताकद देण्याचं काम सुद्धा आपल्याला करावं लागते. या झालेल्या लोकसभेचा उल्लेख या ठिकाणी झाला. मला पूर्ण विश्वास आहे की जो काही महाविकास आघाडीच्या बाजूने निर्णय आला त्या निर्णयामध्ये तुमचं मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी मान्य करतो. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आखरी तुम्हाला तुमचं मत जाहीरपणे जाहीर करता येत नाही पण मत मारण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला आहे. आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये बहुमतानं आलं पाहिजे
आणि जो टेन्शन देणारा माणूस होता तो आता आमच्याकडे नाही. मला आठवतं की वितेश खांडेकर आणि आपले सगळे संघटनेचे लोक मला भेटायला आलेत. भाऊ तुमचं बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण मग हा वित्तमंत्री झाला तर याचं काय? म्हणलं आता काय करायचं ते करू ना, आम्ही लोक बरोबर करू, तुम्ही चिंता करू नका. पण साईबाबाच्या कृपेनं त्याच्या मनात कुबुद्धी आली आणि तो तिकडे चालला गेला. त्याच्यामुळे आता तो टेन्शनच राहिला नाही. आता पेन्शनचं टेन्शन नाही. त्याच्यामुळे आता ही जी सगळी परिस्थिती आहे, या परिस्थितीचं आपण सगळ्यांनी तुमच्या ज्या मागण्या, ज्या तुमचा जो आमच्या प्रति विश्वास आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी करेन. आणि आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि मी आयोजकांचा मनापासून धन्यवाद करेन की आपण शिर्डीच्याच पवनभूमीवर हे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला. आणि मी तुम्हाला सांगतो की साईबाबा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देईल. आणि या महाराष्ट्राच्या भ्रष्टाचारी, कारण की आता आपण सांगतो, मी आता पाहत होतो, आम्ही समृद्धी मार्गानंच मी आता नाशिकवरून आलो. त्या समृद्धी मार्गाला तुम्ही पण आला असाल खूप लोक. रस्ता झाल्यापासून 10,000 लोकांचा मृत्यू झाला. 10,000 लोकांचा. अनेक लोक हॉस्पिटल, त्यांचा अलग आकडा आहे. सांभाळून जायचं आपण सगळ्यांनी. तुमचा प्रवास सुखरूप होय ही पण मी साईच्या चरणी प्रार्थना करतो. पण मूळ प्रश्न असा आहे, सरकारला विधानसभेत आम्ही विचारलं की ऍक्सिडेंट का होतात या रस्त्यावर, एवढे प्रमाण काय? सरकार उत्तर द्यायला तयार नाही. मी सांगितलं की या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात करप्शन झालेलं आहे. त्याच्या स्पीडच्या आधारावर आता ते आपण म्हणतो की छोट्या गाड्या असतात त्याचं टायर फुटतं, मोठ्या गाड्याचे टायर फुटून राहिले. आखरी त्या रोडमध्येच प्रॉब्लेम आहे. मी सरकारला सांगितलं की तुम्ही त्याचं ऑडिट करायचं असेल तर माणसाच्या हाताने करू नका. आजकाल हे ड्रोन आहेत ना, आपण फोटो काढायसाठी ड्रोनचा वापर करतो, तपासणीसाठी ड्रोन करतो. आता असे ड्रोन आले की एखाद्या इमारतीमध्ये किती सिमेंट वापरलं, किती रेती वापरली, किती गिट्टी वापरली, किती लोखंड वापरलं, हे त्या ड्रोनच्या आधारातून आपल्याला कळतं. मी म्हटलं ते ड्रोन आणून त्या रस्त्यावर फिरवा एक बार आणि दाखवा लोकांना की आम्ही किती भ्रष्टाचार केला. समृद्धी यांची झाली, सत्तेत बसलेल्या लोकांची, आणि जीव कोणाचा चालला? सर्वसामान्य लोकांना. करप्शनचं सगळ्या मर्यादा या सरकारने संपवल्या. म्हणजे महाराष्ट्र राज्याचं सरकार हे भ्रष्टाचारानं बजबजून गेलेलं सरकार आपण सगळेजण पाहतोय. आणि म्हणून या भ्रष्टाचारी व्यवस्थेला सुद्धा या सत्तेतून बाहेर काढण्याचा संकल्प सुद्धा साईच्या चरणी मांडून आपल्याला या ठिकाणातून जायचं आहे. आपला सगळ्यांचा प्रवास सुखाचा जाओ एवढीच साईच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद नाना भाऊ. फक्त ते वित्तमंत्री आणि जाहीरनामा या 2 गोष्टी नाना भाऊ आपण विसरू नका. आणि जसाच्या तसा जुनी पेन्शनचा मुद्दा जाहीरनाम्यात आपला आला पाहिजे. आणि सोबतच पहिल्या कॅबिनेट मध्ये आपण निर्णय घ्याल कुठली आडेवाडे न घेता. हा विश्वास मित्रांनो, अधिवेशन संपलेलं नाही आहे. अनेक ठराव आपल्याला या ठिकाणी पारित करायचे आहे. त्यामुळे पुन्हा इथे मंचावर बसलेले, व्यासपीठावर बसलेले अनेक मान्यवर, सत्यजित दादा आहे, अभिजित दादा आहे, की सरनाईक साहेब आहेत, हे सगळे बोलायचे आहेत. ओट फॉर ओपीएसची शपथ